जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग दुसरा. देवीदासच्या घरासमोरून गजानन महाराज निघून गेले त्या दिवसापासून बंकटलालला हुरहुर लागून राहिली. त्याला अन्न पाणी गोड लागेना. गजानन स्वामींचे ते रूप बंकटलालच्या नजरेपुढून हलेना. त्याच्या मनाला सतत गजानन स्वामींचा ध्यास लागला. आई हरवलेल्या गायीच्या वासरासारखी त्याची मनस्थिती झाली. मनातली ही गोष्ट तो कोणाजवळ बोलूही शकत नव्हता. याबद्दल वडिलांशी बोलायला त्याला धीर होईना. त्याने गजानन स्वामींना संपूर्ण शेगावमध्ये शोधले, पण ते कोठेही सापडले नाहीत. बंकटलालची ही अवस्था बघून त्याच्या वडिलांनी त्याला विचारले, बाळा, तुला काय झाले आहे? तुझा चेहरा म्लान का झाला आहे? कशाचीही कमतरता नसलेला तरुण मुलगा तू, पण आजकाल निरुत्साही आणि चिंतातूर दिसतो आहेस. तुला अशा कसल्या यातना होत आहेत ते मला सांग. तुझ्या शरीरात काही व्याधी निर्माण झाली आहे का? मुलगा आपल्या वडिलांपासून काहीही लपून ठेवत नाही, तेव्हा मोकळेपणाने सांग. यावर बंकटलालने काहीतरी सांगून वडिलांचे समाधान केले आणि पुन्हा गजानन महाराजांचा शोध घेत शेगावात फिरू लागला. बंकटलालचे रामजीपंत देशमुख नावाचे एक अत्यंत वृद्ध शेजारी होते. सदाचारी रामजीपंतांना घरी जमेदारी असूनही त्याचा अभिमान नव्हता. बंकटलालने त्यांना सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून ते बंकटलालला म्हणाले, तू जो पुरुष वर्णन करत आहेस तो कोणीतरी योगी असावा असे मला वाटते. अशा क्रिया योग्यांशिवाय कोठेही पाहायला मिळत नाहीत. अशा योग्याचे दर्शन पूर्व सुकृताशिवाय होणे शक्य नाही. तुला त्याचे दर्शन घडले, तुझा जन्म धन्य झाला. तुला जर तो योगी परत भेटला तर मलाही दर्शनाला ने. त्यानंतर 4 दिवस गेले. अकोल्याचे कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर कीर्तन करत फिरत फिरत शेगावी आले. गोविंदबुवांचा वराडात फार मोठा लौकिक होता. शंकराच्या मंदिरात गोविंदबुवांच्या कीर्तनाची तयारी झाली. लोक कीर्तन ऐकायला देवळात जाऊ लागले. बंकटलालही कीर्तन श्रवणासाठी देवळाकडे निघाला. वाटेत त्याला पितांबर शिंपी भेटला. जाता जाता बंकटलालने भाविक मनाच्या पितांबरला गजानन महाराजांविषयी सांगितले. अचानक त्या दोघांना देवळाच्या मागच्या बाजूला फरशीवर बसलेले गजानन महाराज दिसले. बंकटलाल इतके दिवस तहान भूक हरपून ज्या गजानन स्वामींना शोधत होता ते अचानक समोर दिसले होते. त्यामुळे द्रव्याचा लोभी जसा द्रव्य घटाला पाहून हपापून जाईल तसे त्याला झाले. मग कसले कीर्तन! बंकटलाल आणि पितांबर धावत गजानन स्वामींकडे गेले. बंकटलाल गजानन स्वामींना विचारू लागला की आपल्यासाठी काही खायला आणू का? त्यावर स्वामी म्हणाले, तुला गरज असेल तर माळणीच्या घरातून झुणका भाकरी आण. मग बंकटलालने चटकन माळणीच्या घरातून चून आणि अर्धी भाकरी आणून गजानन स्वामींच्या हातावर ठेवली. चून भाकरी खाता खाता गजानन स्वामी पितांबरला म्हणाले, जाऊन ओढ्यातून तुंबा भरून पाणी आण. त्यावर पितांबर उत्तरला, गुरुराया, ओढ्यात पाणी अगदी कमी आहे. तुंबा मुळीच बुडणार नाही. शिवाय ते पाणी येणाऱ्या जाणाऱ्यांनी व गुरांनी खराब केल्यामुळे पिण्यास योग्य नाही. मर्जी असल्यास दुसरीकडचे चांगले पाणी तुंब्यात भरून आणतो. तेव्हा महाराज म्हणाले, नाल्याचेच पाणी आण आणि तुंबा पाण्यात बुडवूनच भर. उगाचच ओंजळींनी तुंबा भरू नकोस. मग पितांबर लगेच तुंबा घेऊन नाल्यावर गेला. त्याला नाल्यात कोठेही तुंबा बुडेल एवढे पाणी दिसले नाही. नाल्यात फक्त पायांचे तळवे बुडतील एवढेच पाणी होते आणि तुंब्यात ओंजळींनी पाणी भरलेले चालणार नव्हते. आता काय करावे? पितांबर चिंतेत पडला. काय करावे ते सुचेना. अखेर मनाचा हिय्या करून त्याने तुंबा नाल्यात बुडवला. तेव्हा अघटित घडले. जेथे जेथे तुंबा बुडवावा
तेथे तेथे खळगा पडून नाल्याचे घाण पाणी स्फटिकासारखे शुद्ध होऊन तुंब्यात येत होते. ते पाहून पितांबर चकित झाला. त्याची खात्री झाली की आत्ता जे काही घडले ते निश्चितच त्या गुरुरायारूपी योगेश्वराच्या शक्तीने. पितांबरने पाण्याने भरलेला तुंबा गजानन स्वामींजवळ आणून ठेवला. स्वामींनी त्यातले पाणी प्यायले. नंतर ते बंकटलालला म्हणाले, "अरे, मांडणीच्या भाकरीवर माझी सेवा करतोस का? खिशातून सुपारी काढ आणि मला फोडून दे." ते ऐकून बंकटलाला समाधान वाटले. त्याने सुपारी आणि 2 दुदंडी व तांब्याची व्याघ्रांबरी नाणी स्वामींच्या हातावर ठेवली. त्यावेळी वऱ्हाडात खडकू, दुदंडी, व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी व्यवहारात चालत होती. पैसे बघून गजानन महाराज म्हणाले, "तू काय मला व्यापारी समजून हे पैसे दिलेस? या तुमच्या व्यवहारी नाण्यांची मला गरज नाही. भावभक्ती नाण्यावरच मी संतुष्ट राहतो. ते तुझ्याजवळ होते म्हणूनच मी तुला पुन्हा भेटलो. जा, आता दोघे जाऊन कीर्तन श्रवण करा. मी लिंबाच्या झाडापाशी बसून त्याची कथा ऐकतो." असे म्हणून गजानन महाराज लिंबाच्या झाडाखाली बसले. बंकटलाल व पितांबर कीर्तन ऐकायला देवळात आले. कीर्तनकार गोविंद बुवांचे आरंभीचे निरूपण सुरू झाले. निरूपणासाठी भागवतातल्या हंसगीतातला 11व्या स्कंदाचा श्लोक घेतला होता. बुवांनी पूर्वार्ध सांगितला. त्याचा उत्तरार्ध गजानन महाराजांनी लिंबाच्या झाडाशी बसूनच कथन केला. तो उत्तरार्ध ऐकून गोविंद बुवा मनात घोटाळले. ते लोकांना म्हणाले, "हा उत्तरार्ध वदणारा पुरुष ज्ञानी व अधिकारी दिसतो आहे. त्या विद्वानाला आदराने मंदिरात घेऊन या." मग बंकटलाल व इतर मंडळी गजानन महाराजांना कीर्तनाच्या ठिकाणी आणायला निघाली. सर्व श्रोते मंडळींनी त्यांना अतिशय विनयाने देवळात चालण्याची विनंती केली. पण महाराज बसल्या जागेवरून मुळीच हलले नाही. शेवटी गोविंद बुवा लिंबाच्या झाडापाशी आले. त्यांनी हात जोडून गजानन महाराजांना शंकराच्या मंदिरात चलण्याची विनंती केली. ते म्हणाले, "महाराज, कृपा करून मंदिरात चला. तुम्ही साक्षात शंकर आहात. शंकराने मंदिराबाहेर बसणे योग्य नाही. देवा वाचून मंदिर शून्य आहे. माझे पूर्वजन्मीचे पुण्य होते म्हणून मला साक्षात शिवाचे चरण दृष्टीस पडले. आज मला कीर्तनाची फलप्राप्ती झाली. आता माझ्याबरोबर मंदिरात चला." गोविंद बुवांनी असे म्हणताच गजानन महाराज म्हणाले, "गोविंद बुवा, बोलण्यात एकवाक्यता ठेव. तू आत्ताच म्हणालास की ईश्वर सगळीकडे आहे. आत बाहेर असे काहीच उरले नाही. मग असा हट्ट का? आपण दुसऱ्यांना जसे वागायचा उपदेश करतो तसेच स्वतःही वागावे. साधकाने कधीही शब्दछल करू नये. भागवताचा श्लोक सांगतोस आणि त्याच्या विरुद्ध वागतोस. ही कीर्तनकाराची रीत नाही. तू पोटभऱ्या कथेकरी होऊ नकोस. जा, कीर्तन समाप्त कर. मी इथूनच ऐकतो." हे ऐकून बुवा कीर्तनी परत आले व गरजून अवघ्यांना म्हणाले, "तुमच्या शेगावी हे अनमोल रत्न आले आहे. शेगावात साक्षात हे चालते बोलते पांडुरंग आल्यामुळे शेगाव हे पंढरपूर झाले आहे. या गुरुरायांची आज्ञा तुम्ही वेदवाक्याप्रमाणे माना. तुमचे कल्याण होईल." कीर्तन संपले. बंकटलाल घरी आला. त्याच्या चित्तात आनंद मावत नव्हता. उत्साहाने त्याने आपले वडील भवानीराम यांना कीर्तनाची गोष्ट सांगितली. ते ऐकून भवानीराम बंकटलालला म्हणाले की त्या योग्याला आदराने आपल्या घरी घेऊन ये. आपल्या पित्याची संमती मिळाल्यामुळे बंकटलालला अतिशय आनंद झाला. गुरुमूर्तींना आपल्या घरी घेऊन यायला तो आतुर झाला. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.